साक्षीचं बोलणं कुणालच्या जिव्हारी लागलं होतं. नकळत तिने त्याला दुखावलं होतं. साक्षीने मन मोकळे राहावं, काय पाहिजे ते हक्काने मागावे, अशी कुणालची इच्छा होती. आपण साक्षीवर आपला हक्क दाखवतो का? तिला आपल्यामुळे दडपण येतं का? कुठेतरी त्याच्या मनात विचार येऊन गेला. त्याची खूप चिडचिड होत होती. साक्षी त्याला फोन करत होती, पण तो उचलत नव्हता. शेवटी तो मोबाईल बंद करून झोपी जातो. तो फोन उचलत नाही म्हणून तिला खूप टेन्शन येते. ती फोन ठेवून झोपी जाते. सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने तिला जाग येते. ती उठून गॅलरीत जाते. सकाळचा नजारा बघून तिला खूप आनंद होतो. ती आनंदाने उड्या मारायला लागली. ती खाली पळत जाते. घरातील सगळे चहा पीत होते. ती अंघोळ न करता खाली आल्यामुळे तिला कसं तरी वाटते. काय झालं साक्षी, तू अशी का पळत आली? मामी तिला हसून बोलते. ती अडखळत बोलत होती. साक्षी अंघोळ केली नाही म्हणून काही होत नाही. एवढं टेन्शन घ्यायची काही गरज नाही. कुणालची आई तिच्या मनातलं ओळखून बोलतात. आई, मी बाहेरील वातावरण बघून येऊ का? ती आनंदाने बोलते. जा की मग, त्यात काय विचारायचं? कुणालचा मामा हसून बोलतो. ती साडीवर धरत पळतच बाहेर निघून जाते. अगं हळू जरा, मामी हसून बोलते. ती बाहेरील वातावरण बघून उड्या मारायला लागली. तेथील रंगीबेरंगी फुलांची झाडे, हिरवेगार गवत, हिरवेगार डोंगर, वातावरण थोडासा गारवा. तो हिरवागार निसर्ग पाहून तिचे मन प्रसन्न झालं होतं. ती तेथील फुले घेऊन स्वतःच्या गालावरून फिरवत होती. नाचणे, फुलांना हात लावणे, गवतावर चालणे, तिचा किती उशीर असाच खेळ चालला होता. लहान मुलासारखी खेळून झाल्यावर ती दमून फ्रेश व्हायला जाते. कुणाल अंघोळ करून बाहेर येऊन केस पुसत होता. साक्षी नसल्यामुळे त्याला रूममध्ये थांबायची इच्छा होत नव्हती. तो आज लवकर उठला होता. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजतो. तो लगेच मोबाईल घेऊन बेडवर बसतो. त्याला एक व्हिडिओ कॉल आला होता. तो लगेच चालू करतो. तो पापणी न पडता तो व्हिडिओ पाहत होता. चेहऱ्यावर कितीतरी मोठं स्माईल आली होती. साक्षीचं निरागस हसणं, खेळणं पाहून तो तिच्या अजून प्रेमात पडत होता. तो कितीतरी उशीर तोच व्हिडिओ बघत बसला होता. रात्रीचं बोलणं आठवून तो लगेच भानावर येतो. साक्षी, तुझं असं मनमोकळेपणाने राहणं मला खूप आवडतं. तू कोणाच्याही दडपणाखाली राहावं अशी माझी इच्छा नाही, तो मनातच बोलत होता. तो आवरून ऑफिसला निघून जातो. तो निघून गेल्यावर प्रिया येते. सुनंदा काकी तिला लगेच रूममध्ये घेऊन जाते. सुनंदा काकीच्या डोक्यात काहीतरी शिजत होतं. त्या दोघीजणी साक्षीला बाहेर काढायचा प्लॅन ठरवतात. आंटी, आपण 4-5 दिवस गप्प राहू. यानंतर आपला प्लॅन वर्क करूया, प्रिया हसत बोलते. कधी करूया, पण साक्षी या घरातून बाहेर गेलीच पाहिजे. सुनंदा काकी दूरवर बघत बोलतात. आज घरात कोणीच नव्हतं. प्रिया आणि सुनंदा काकू मस्तपैकी आरामात चहा नाश्ता करत होत्या. नीतू तिच्या रूममध्ये होती. तिने साक्षीला व्हिडिओ कॉल लावला होता. काय गं वहिनी, कोल्हापूरला गेली आणि आम्हाला विसरून गेली का? नीतू बारीक चेहरा करत बोलते. नाही गं नीतू, येथील वातावरण खूप छान आहे. आली असती तर आपण दोघींनी मिळून खूप मज्जा केली असती. साक्षी खुश होत बोलते. वहिनी, मी तुला बोलणार नाही, नीतू रागावून बोलते. काय झालं? साक्षी विचारते. तू मला सोडून एकटीच मज्जा करत आहेस. नीतू गाल फुगवून बोलते. बरं, येते थोड्या दिवसात. साक्षी आणि नीतू थोड्याफार गप्पा मारून फोन ठेवून देतात. हे सर्व सुनंदा काकी आणि प्रिया बघत असतात. दोघींनाही साक्षीचा आणि नीतूचा राग येतो. ही माझीच मुलगी आहे ना? सुनंदा काकी चिडून बोलतात. का, तुम्हाला माहीत नाही का तुमचीच मुलगी आहे ते? प्रिया विचारते. अगं, ती सारखी वहिनी वहिनी करत असते म्हणून मी असं म्हटलं. सुनंदा काकी प्रियाकडे खाऊक गिळू या नजरेने बघत चिडून बोलते. आंटी, मी जाते, मला उशीर होईल. प्रिया गडबडीने बोलून निघून जाते. मला सगळे बिनडोक का मिळतात? सुनंदा काकी बोलते. ही सगळ्याच्या वरची बिनडोक आहे, हिला कुठे माहिती आहे? साक्षी कुणालला फोन करते, पण तो उचलत नव्हता. ती 4-5 वेळा फोन लावते, तो उचलत नाही. तिला खूप राग येतो. ती शेतात फिरायला जाते. सगळीकडे मस्त फिरून येते. ती लहान मुलांसारखी शेतात खेळत होती. तिचे सगळे फोटो आणि व्हिडिओ कुणालला जात होते. तिचे हसते खेळते फोटो बघून त्याला मनातून एकच प्रकारचं समाधान मिळत होते. तसेच 4-5 दिवस कसे निघून गेले साक्षीला कळलेच नाही. ती रोज त्याला फोन करत होती, पण तिचा एकही फोन त्याने उचलला नव्हता. कुणाल साक्षीचा आवाज ऐकण्यासाठी खूप तरसला होता. त्याला खूप तिची आठवण येत होती.
पण ती त्या दिवशी बोलल्यामुळे त्याला खूप राग आला होता. म्हणून तर तो तिचा फोन उचलत नव्हता. ती दुपारी जेवण करून रूममध्ये येते. तिला त्याची खूप आठवण येत होती. ती त्याला फोन करत होती पण तो उचलत नव्हता. आता तिने रडायला चालू केलं. तिच्या चेहऱ्यावर राग, काळजी, रडू सगळं एकसाथ दिसत होतं. आज कुणालला पण खूप अस्वस्थ वाटत होतं. तो तिच्या आठवणीत केबिनमध्ये बसला होता. साक्षी फ्रेश होऊन खाली येते. आज तिचा चेहरा रोजच्यासारखा हसरा नव्हता. वहिनी, साक्षीला काय झालं आहे? तिचा चेहरा बघा ना किती उतरला आहे. मामी कुणालच्या आईला बोलते. हो, आज काय झालं आहे मॅडमला काय माहीत? कुणालची आई तिच्याकडे बघत हसत बोलते. वहिनी, तिची नजर काढा. दिवसभर लहान मुलासारखी फिरत असते. मामी हसत बोलते. हो, काढते. जा तू तिला चहा देऊन ये. कुणालची आई तिला बोलते. ती रात्री जेवून रूममध्ये येते. आता 12 नंतर तिचा बर्थडे होता. साक्षीला खूप रडू येत होते. तिचा वाढदिवस कोणाच्याच लक्षात नव्हता. आज साक्षी खूप रडत होती. तिचा वाढदिवस कोणाच्याच लक्षात नव्हता. ती रडतच झोपी जाते. तिच्या रूममध्ये काहीतरी हालचाल होत होती. त्याच्या आवाजाने ती जागी होते. ती सगळीकडे बघते, तिला कोणीच दिसत नाही. ती तशीच झोपी जाते. ती झोपल्यावर लाईट जाते. तिला खूप भीती वाटते. बाहेर कशाचा तरी आवाज येत होता. लाईट जायला आणि बाहेरून आवाज येत होता. त्यामुळे साक्षीला खूप भीती वाटते. ती रडत रडत बाहेर येते. अंधारात तिला काहीच दिसत नव्हते. ती चाचपडत येत होती. तेवढ्यात लाईट येते. सगळीकडे झगमग होती. ती सगळा नजारा बघून भारावून जाते. सगळा वाडा फुलांनी सजवलेला होता. तिला फुले जास्त आवडत होती. तेथे कोणीच तिला दिसत नाही. ती तशीच बाहेर येते. ती बाहेर आल्यावर एक एक फुगे वर जात होते. फुगे आकाशात जाऊन फुटतात. आकाशात एक नाव तयार होते. आय लव्ह यू साक्षी. त्याच्यानंतर लगेच हॅप्पी बर्थडे साक्षी. हे सर्व बघून ती आश्चर्यचकित होते. तिला खूप आनंद झाला होता. आनंदाने उड्या मारायला लागली. तिला आजूबाजूला कोणीच दिसत नाही. ती लगेच भानावर येते. ती पळत आत जाते तर कमी आवाजात गाणं चालू होतं. भिंतीवर सगळीकडे तिचे वेगवेगळे फोटो दिसत होते. भिंतीवरचे फोटो सारखे बदलत होते. तिला काहीच समजत नाही. घरात कोणी दिसत नव्हते. तिला खूप भीती वाटते. तेवढ्यात तिच्या अंगावर फुलांच्या पाकळ्या पडतात. मागून तिच्या डोळ्यावर कोणीतरी हात ठेवतात. ती लगेच हात लावते. नीतू. ती लगेच जोरात ओरडते. हात काढते. नीतू लगेच तिचा हॅप्पी बर्थडे वहिनी. ती साक्षीला मिठी मारत बोलते. साक्षी रडत तिला मिठी मारते. वहिनी, आज तर तू रडू नको ना. नीतू तिचे डोळे पुसत बोलते. हॅप्पी बर्थडे साक्षी. एक आवाज घुमतो. ती आवाजाच्या दिशेने बघते. बाबा म्हणत ती पळत जाऊन त्यांना मिठी मारते. ती रडायला लागली. साक्षी, किती रडतेस बाळा? तिचे बाबा तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतात. हॅप्पी बर्थडे साक्षी. कुणालची आई आरतीचे ताट घेऊन येतात. नीतू लगेच केक आणते. सगळ्यांनी तिला विश केलेलं होतं. पण कुणाल कुठेच दिसत नव्हता. तिची नजर सगळीकडे भिरभिरत होती. तो कुठेच दिसत नाही. वहिनी, केक कट करा ना. आता कोणाची वाट बघतेस? मला केक खायचा आहे. बघ ना किती छान केक आहे. चल लवकर कट कर केक. नीतू हसत बोलते. ती केक कट करते. सगळेजण तिला केक खाऊ घालतात. ती वरवर स्वतःला खुश दाखवत होते. मनातून ती खूप दुःखी होती. कुणाल आला नव्हता ना. त्याने फोनवरून पण तिला विश केलं नव्हतं. तिला त्याचा खूप राग आला होता. सगळेजण केक खाऊन थोडा उशीर गप्पा मारतात. बाबा, नीतू, तुम्ही कधी आला येथे? साक्षी विचारते. साक्षी, मी आणि नीतू अर्ध्या तासापूर्वी आलो आहोत. आल्यानंतर ही सगळी तयारी केली. तिचे बाबा हसत बोलले. ते नाही आले? साक्षी बारीक चेहरा करत बोलते. वहिनी, तुला दादाची खूप आठवण येते. पण दादाला ये म्हटलं तर तो सध्या खूप बिझी असतो. आता कामाचा लोड असल्यामुळे घरी पण येत नाही. नीतू बोलते. तिला खूप दुःख होते. चला आता झोपा. कुणालची आई बोलते. सगळेजण रूममध्ये जातात. साक्षी पळत रूममध्ये जाते. बेडवर झोपून खूप मोठ्याने रडू लागते. अहो, तुम्ही का आला नाही? मला वाटलं सगळ्यात आधी तुम्ही मला विश कराल, पण नाही. ती रडत मोठ्याने बोलत होती. ती त्याच्यावर खूपच रागावलेली होती. ती रडतच झोपी जाते.
त्याचवेळी कुणाल केबिनमध्ये विचार करत बसला होता. कुणाल, चल घरी. किती उशीर झाला आहे रे? प्रदीप त्याला उठवत बोलतो. तो काहीच बोलत नाही. प्रदीप थोडा उशीर तसाच त्याच्यासोबत बसतो. कुणाल, आज साक्षीचा वाढदिवस आहे ना? हो, कुणाल हळू आवाजात बोलतो. मग तू आत्ता साक्षीजवळ पाहिजे होता ना? चिडून बोलतो प्रदीप. मी सगळी तयारी एकदम छान करायला सांगितली होती. नीतू आणि साक्षीच्या बाबांना पण तिकडे पाठवलं आहे तिचा वाढदिवस साजरा करायला. खूप शांतपणे बोलतो कुणाल. कुणाल, सगळेजण जरी असले तरी तू तिथे नाहीस ना? याला काहीच अर्थ नाही. प्रदीप त्याच्या डोळ्यात डोळे घालत बोलतो. प्रदीप, मला जास्त रागाला आणू नकोस. कुणाल चिडत बोलतो. कुणाल, सारखं चिडण्याला काहीच अर्थ नाही. आणि तुला नेमकं काय झाले? प्रदीप शांतपणे. कुणाल काहीच बोलत नाही. कुणाल, मनात काय असेल ते सांगून टाक. मनात ठेवल्यावर जास्ती दुःख होतं. आदित्य त्याच्याजवळ येऊन बोलतो. अरे, तिकडे साक्षी रडत असेल. तू आला नाही याचे तिला किती वाईट वाटले असेल सांग बरं. प्रदीप त्याच्या पाठीवर हात ठेवत बोलतो. तुला तुझी साक्षी रडलेली आवडत नाही ना? आणि तिच्या रडण्याचे कारणही तूच बनतो. प्रदीप त्याला पाणी देत बोलतो. तो पाणी पिऊन ग्लास खाली ठेवतो. आता काय बोलणार आहेस की नाही? प्रदीप हसत बोलतो. प्रदीप, मला वाटतं ती माझ्या दडपणाखाली आहे. कुणालने बोलायला सुरुवात केली. हे तू कशावरून ठरवलं? प्रदीप बोलतो. अरे, प्रत्येक वेळेला तुम्ही तुमचीच मनमानी करता, साक्षी मला म्हणाली. प्रदीप, साक्षीने मनमोकळेपणाने जगावं असं मला वाटतं. कुणाल सिरियसपणे बोलतो. म्हणून तू तिच्याशी बोलणं सोडून दिलं? प्रदीप पाणी पीत बोलतो. मग काय करू मी? उगीच तिला माझ्यामुळे त्रास नको. कुणाल तोंड फिरवून बोलतो. कुणाल, आधी तिला नीट समजून घे. ती लहान आहे अजून. प्रदीप बोलतो. लहानच आहे बघ, तुझी बहीण कशी लहान मुलांसारखी खेळत असते. कुणाल तिचे व्हिडिओ प्रदीपला दाखवत बोलतो. प्रदीप सगळे व्हिडिओ बघतो. त्याच्या डोळ्यात पाणी येते. तो रडतच हसतो. कुणाल, माझा डिसिजन चुकला नाही. प्रदीप डोळे पुसत बोलतो. कोणता रे? कुणाल बोलतो. हेच की, साक्षीचे लग्न तुझ्यासोबत लावण्याचा डिसिजन माझा बरोबर होता. प्रदीप हसत बोलतो. हो, आता काय करायचं? आयुष्यभर तिचे नखरे झेलत बसायचे. कुणाल हसत बोलतो. मग मला सांग कुणाल, ती एवढेच बोलली होती ना? तुला इतका राग आला? तू तिच्यावर सारखा चिडत असतो. ती रागाला येते का सांग? प्रदीप त्याला समजावत बोलतो. प्रदीप, मला तिची खूप काळजी आहे. ती जाऊन 4-5 दिवस झालेत, तर मला घरीसुद्धा जाऊ वाटत नाही. काय करू? ती खूप हट्टीपणा करते. कुणाल तक्रारीच्या सुरात बोलतो. प्रदीप खूप हसतो. प्रदीप, तो जोरात ओरडतो. कुणाल, ती लहानपणापासूनच हट्टी आहे आणि तुला आयुष्यभर तिचे हट्ट पुरवायचे आहेत. प्रदीप हसत जवळजवळ त्याला धमकीच देतो. तू मला धमकी देतोस? या मिस्टर केयसला? कुणाल डोळे मोठे करत बोलतो. बरं, ते जाऊ दे. तू कोल्हापूरला जाणार आहेस की नाही? प्रदीप बोलतो. नाही, तू जाऊन ये. कुणाल बोलतो. त्याचं बोलणं ऐकल्यावर प्रदीपच्या अंगावर सर्रकन काटा येतो. कुणाल, मी जाणार नाही. प्रदीप भीतीने बोलतो. प्रदीप, केव्हा तरी तुमचं नातं समोर येणार आहे. तू साक्षीच्या बाबतीत एवढा का पॅनिक होतो? आणि जे काही झालं ते तुमच्या दोघांचा भूतकाळ होता. आता वर्तमान आहे. कुणाल उठून त्याच्याजवळ येऊन त्याच्या पाठीवरून हात फिरवत बोलतो. नाही कुणाल, माझी नजर नको लागायला माझ्या साक्षीला. कुणाल रडत बोलतो. प्रदीपचा दम भरायला लागला होता. कुणाल लगेच त्याला खाली नेतो. दोघेही कारजवळ उभारलेले होते. मोकळ्या हवेने प्रदीपला बरं वाटायला लागले. दोघेही कारमध्ये बसतात. कुणालही परत तोच विषय काढत नाही. कुणाल प्रदीपच्या घरीच थांबतो. प्रदीपला काय झाले तर तेथे कोणीच नसणार म्हणून कुणाल प्रदीपजवळ थांबतो. ते दोघेही झोपी जातात. इकडे कुणाल साक्षीच्या वाढदिवसाला आला नाही म्हणून साक्षी रडत होती. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.